नमस्कार मंडळी, अमुच्या गावामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण आता व्हिडिओ खास आपल्या कोंबड्यांच्या संदर्भात बनवत आहोत, ज्यामध्ये आपण मुक्त संचारवरती ज्या काही कुक्कुटपालनाचा एक मॉडेल उभं केलं, म्हणजेच काय तर इंटिग्रेटेड फार्मिंग मॉडेल्स उभे केलेत, त्या संदर्भात बोलणार आहोत. तर आज आपण व्हिडिओ जी काही बनवत आहोत तर ते तुम्हाला थोडक्यात सांगायचं आणि इथे कोंबड्या नक्की काय करतात ते पण समजून घेऊ. काल असं घडलं होतं, आपण झाडांना पाणी दिलं होतं आणि ठिबकचं सध्याला कनेक्शन बंद आहे, कारण का आमचं तळं लिकेज निघालेलं आहे, जे तुम्हाला मागे पूर्ण सुकलेलं दिसेल. ती एक वेगळी व्हिडिओ आपण बनवलेलीच आहे. तर पाटाचं पाणी म्हणा किंवा आपण बोरिंगचा पाईप जो आहे तो झाडाच्या बुंद्याजवळ ठेवतो आणि त्याच्यामुळे काय घडतं ते पाहूया. तर व्ह्युअर्सना ज्यांना काही आयडिया नसेल मी नक्की काय करतो, नवीन असतील त्यांना अजून आयडिया नसेल आपण कशा काही रित्यामध्ये मुक्त संचारमध्ये करतो, तर ही थोडीशी जाळी आता खाली आली आहे. पण अशा प्रकारचे आपण मानगे ज्याला आपण म्हणतो त्याचे पट्ट्या काढून किंवा असे थोडे थोडे टेके देतो, जेणेकरून हे जे काही वरती बर्ड नेटिंग केलं आहे, घार किंवा गरुड वगैरे हा जो काही पक्षी आहे जो अटॅक करतो डायरेक्ट, तो सगळा अवॉइड होतो इथे. आणि दुसरीकडे आता हे जे तुम्हाला समोर कोंबड्या बसलेल्या दिसत आहेत ते का अशा बसल्या आहेत तर ते आपण जरा समजून घेऊया. काल मी जसं तुम्हाला सांगितलं की आपण बोरिंगच्या पाईपाने, म्हणजेच हा जो पाईप दिसतो तुम्हाला, त्या पाईपाने आपण थोडंसं इथे चिखल केला होता, जेणेकरून झाडांना पण पाणी मिळेल आणि गिलावा होईल, तिकडे थोडासा चिखल होईल. तो चिखल रात्रभर सेटल झाल्यानंतर यांना आज उकरायला मिळतो आहे. कोंबडी ही उकरणारी एक्सपर्ट आहे, तिने उकरून काय काय केलं ते पण सांगू आपण. ही सध्या माती लूज करते, त्यांना थोडंसं उन्हामध्ये मातीमध्ये सन बाथ जसं आपण म्हणतो तसंच ती लोक सँड बाथ पण असतो कोंबड्यांसाठी एक स्पेशल, तो प्रकार आता सध्या घडत आहे. तुम्ही पाहू शकता एकत्र बसले तिथे. तर थोडंसं कोवळं ऊन जे आहे सकाळचं, आत्ता 9 वाजलेत, तर ते घेत आहेत. सन प्लस सँड दोन्ही बात करत आहेत ती लोक. एकीकडे आपण ज्या गोण्या भरून ठेवल्यात त्याच्यामध्ये काय आहे तर 3.5-4 महिन्यांच्यापासून जी काही विष्ठा बाहेर निघत आहे, तिथे समोर आपण आतमध्ये शेड पण धुवून घेत आहोत. तर जी काही विष्ठा निघत होती ती आपण बाहेर येऊन टाकत होतो, जी तुम्हाला इथे दिसेल. थोडासा हा बेड जो आहे ह्याला मी मॉडर्न उकिरडा म्हणतो. म्हणजेच काय तर कुक्कुटपालन मुक्त संचारामध्ये उकिरड्यावरतीच, म्हणजे शेणाचा जिथे राब असतो गोठ्याजवळ वगैरे, तिथे कोंबड्या उकरून काय ना काहीतरी खात असतात, कीड मुंगी. तोच हा मॉडर्न उकिरडा आहे, ज्याच्यामध्ये आपण शेण न वापरता गेल्या वर्षी जे काही मासे आपले मेले होते तळ्यामध्ये ते खाली रचले होते आपण, त्याच्यावरती आपण शेण, भुसा, जो काही हिरवा चारा इथे जो उपलब्ध होता तो आपण कापून याच्यावरती टाकला होता. आणि तो पावसाळ्यामध्ये कुजून कोंबड्या जेव्हा आपण बाहेर सोडू लागलो ते उकरून त्याचं खत बनवायला लागले. तेच खत बनलेलं आज अशा स्वरूपामध्ये तुम्हाला दिसेल. मी चाळण मारत नाही, कारण का हे आपल्याला विकण्यासाठी नाही तर आपल्या शेतामध्येच वापरण्यासाठी आहे. आत्ता सध्याला ह्या खताला आपण काय बोलू शकतो तर चांगलं कुजलेलं शीट खत बोलू शकतो, ज्याच्यामध्ये शीटच नाही तर इतर सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजेच काय तर पालापाचोळा आहे, त्याच्यावर शेण आहे, मासे आहेत, सगळ्या गोष्टी. तर मुक्त संचारामध्ये आपण बाजूला 4 फुटाची जाळी लावून घेतले, बॉक्स, जेणेकरून बाहेरची जी काही मुंगूस आहेत किंवा काही वेगळ्या काही गोष्टी असतील प्राणी त्या आतमध्ये येणार नाहीत. हिरवा कपडा, थोडासा एक पट्टा शेड देण्यासाठी आणि वरती ही बर्ड नेटिंग. हे जे काही सिग्नल्स मिळतात तो एक कोंबडा तिकडनं काहीतरी सांगतो की बाबा मला काहीतरी दिसलंय, आणि त्या हिशोबाने तो ओरडायला सुरुवात करतो. तो ओरडल्या कारणामुळे इथे अलर्ट मिळतं एक सिग्नल, मग त्यामुळे ह्या पण थोड्याशा ज्या सुस्त असतात त्या थोडेसे ॲक्टिव्ह होतात. सो अशा प्रकारे इंटिग्रेटेड फार्मिंग मॉडेल्स आपल्या शेतामध्ये असणं फार गरजेचं आहे. आज आंबा नाही आहे यावर्षी, पण पुढच्या वर्षी आंबा येईल. परंतु यावर्षी काय, तर त्यामध्येच आपल्याकडे कुक्कुटपालन आहे, खत बनवण्यासाठी आपल्याकडे सोर्सेस आहेत, काहीच नाही तर आपल्याकडे मत्स्यपालन आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कोकणातल्या शेतकऱ्यांना सोप्या रीतीमध्ये करणं काही अवघड नाही आहे, कारण का आपल्याकडे या सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल आहेत. जागा तर आपल्याकडे भरघोस पडलेली आहे, पडीक जमिनी आहेत अक्षरशः. त्याच्यामध्ये आपण जर अशी कुंपणं, म्हणजेच काय तर केज कल्चर जर केलात, त्याच्यामध्ये मुक्त संचारमध्ये जर कुक्कुटपालन तुम्ही करायचं म्हटलात, असं वरना बर्ड नेटिंग जर केलं तर उत्तम. थोडासा खर्च होतो, पण एवढा काही जास्त खर्च होत नाही, कारण का ह्या तंबूच्या जाळ्या आहेत, काही वेगळ्या कुठल्या महागड्या जाळ्या नाही आहेत. मानगा तर आपल्याकडे इझिली अवेलेबल आहे. आपण अक्षरशः मानगे बेटीच्या बेटी फुकट विकत आहोत. बघायला गेलात तर 20-20 रुपयाला मानगा जातोय. तर ह्या सगळ्या गोष्टींचा कुठे ना कुठेतरी प्रोडक्टिव्ह यूज व्हावा, एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. आणि कुक्कुटपालन हे आपण वार्षिक 2 ते 3 पिकं पण घेऊ शकतो, म्हणजेच काय तर कल्चर्स घेऊ शकतो. त्याच्यामध्ये कावेरी, आमच्याकडे थोड्याशा कावेरी मिक्स आहेत, कारण का एक गव्हर्नमेंटची स्कीम आमच्या गावामध्ये राबवली होती. त्या स्कीममधनं आम्हाला शेतकऱ्यांना 50-50% हे सगळं मिळालं होतं. तर 50% शेतकऱ्यांचा वाटा, 50% गव्हर्नमेंटनी स्कीम दिली होती, तर त्यांचा वाटा होता. तर अशा प्रकारे आपल्याकडे कावेरीची पिल्लं आहेत. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे प्युअर गावठी आपण गेल्या वर्षापासून करत आहोत, ती तर पिल्लं आहेतच. सो हे सगळं जर तुम्ही बारकाईने व्यवस्थित करायचं ठरवलात तर खूप सोप्या रीतीमध्ये तुम्ही करू शकता. व्यवस्थित मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या पशु पक्षी जे काही केंद्र असतात गव्हर्नमेंटचे, त्यांच्याकडनं तुम्ही दररोज मार्गदर्शन घेऊ शकता. ह्या सेक्टरमध्ये रिस्क पण आहे, मी तुम्हाला हेही सांगतो. असं नाही की लगेच भरघोस पैसे
पैसे मिळतात. मी यूट्यूब चॅनल कधीच भरघोस पैसे मिळवा ह्यासाठी नाही, तर आपली मेहनत घेऊन आपल्याला जोड व्यवसाय काहीतरी शेतीमध्ये असणं गरजेचं आहे, ह्याच्यावरती फोकस ठेवतो. आज एक क्रॉप बिघडलं तर उद्या दुसरं, तिसरं, चौथं क्रॉप आहे जे त्याला सांभाळून घेईल, ह्याच्यासाठी मी नेहमी काम करत असतो. त्यासोबत डेली इन्कम आपल्याकडे कसा तयार होईल. आज जर राखण आहे तर आपल्याकडे कोंबड्या आहेत. आज राखण नाही आहे, फक्त कोंबड्यांची अंडी पाहिजेत, गावठी अंडी, तर आपल्याकडे गावठी अंडी आहेत. काहीच नाही तर मासे पाहिजे तर मासे आहेत. काहीच नाही तर झाडांना खत पाहिजे तर आपल्याकडे खत आहे. अशा रीत्यामध्ये जेव्हा आपण इंटिग्रेटेड मॉडेल सगळे उभी करू, त्यामुळे आपलं जे काही आपण म्हणतो ना शेतीला जोड व्यवसाय एक एक गोष्टी वाढत गेल्या, तर उत्तम रीत्यामध्ये सस्टेनेबल फार्मर आपण बनू शकतो आपला कोकणी माणूस. शेड साफ करून घेत आहे. आतमध्ये आता कोंबड्यांना आपल्याला बसायला जे काही रॅक्स मी केले होते आधी, ते थोडेसे बिघडलेले आहेत. त्यांना पुन्हा एकदा आपल्याला तयार करायचं आहे, जेणेकरून लेअर वाईज लेअर ते वरती बसतील, व्हर्टिकली कसे बसतील त्यावरती आपण काम करणार आहोत. शेड साफ करून झाल्यानंतर उन्हाळ्याचं जे काही नियोजन करायचं आहे ते सगळं पुढच्या व्हिडिओ सिरीजमध्ये तुम्हाला पाहायला नक्कीच मिळेल. आजचा व्हिडिओ इथेच थांबू. लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओ घेऊन. थँक्यू.